शिक्षक भारती राज्य कार्यकारिणीची सभा मुंबईत संपन्न। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण ठराव संमत। 29 ऑगस्टच्या संपाला शिक्षक भारतीचा जाहीर पाठिंबा। नमस्कार, टीव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात टीव्हीएस दस्तक। शिक्षक भारती राज्य कार्यकारिणीची सभा मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली। या सभेला राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील ठराव एकमताने संमत करण्यात आला। सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष श्री अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, प्राथमिकचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, नागपूर विभागाचे अध्यक्ष भाऊराव पत्रे, प्राथमिक विभागाचे उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, सुरेश डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते। या सभेला राज्यातील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते। या सभेत राज्य कार्यकारिणी आणि जिल्हाध्यक्षांच्या संमतीने महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले। यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ठराव संमत करण्यात आले। त्याचबरोबर 29 ऑगस्टला राज्यव्यापी संपाला शिक्षक भारतीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। या संदर्भात बोलताना शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष श्री अशोक बेलसरे म्हणाले, त्याचे जिल्हाध्यक्षांना त्याचे पॉम्पलेट जे आहेत ते मिळतील, कसा करायचा, काय करायचा, कसं त्यांना द्यायचं हे त्या ठिकाणी त्या संपाला आपण समन्वय समितीचा घटक असल्यामुळं आपण त्याला पाठिंबा देत आहोत आणि देणार आहोत। ठराव क्रमांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि सर्व वसतिशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि वसतिशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। राज्य समन्वय समितीने दिनांक 29 ऑगस्ट रोजी बेमुदत संपाला शिक्षक भारतीचा सक्रिय पाठिंबा। वर्ग 6वी ते 8वी वर्ष शिकवणाऱ्या सर्व प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करण्यात यावी। ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयाची अट शिथिल करण्यात यावी। 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत 7व्या वेतन आयोगात निर्माण झालेली वेतन त्रुटी वेतनवाढ देऊन दूर करण्यात यावी। सहाय्यक शिक्षक परिवीक्षाधीन पद रद्द करावे। तसेच सध्या कार्यरत सहाय्यक शिक्षक परिवीक्षाधीन यांना 21,000 रुपये मानधन देण्यात यावे। अंगणवाडीताईंना पूर्व प्राथमिक शिक्षक पदाचा दर्जा देण्यात यावा। खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करावे। शिक्षणाचे व्यापारीकरण आणि कंपनीकरण बंद करावे। 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये। कला, क्रीडा, संगीत शिक्षकांना हद्दपार करू नये। संस्थांना वेतनेतर अनुदान व इमारत भाडे मागील थकबाकीसह विनाविलंब द्यावे। शिक्षण संस्थांना वीज बिलात सवलत द्यावी। कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील अंशकालीन शिक्षकांना पूर्णवेळ करण्यात यावे। IT विषय शिक्षकांना वेतन मंजूर करून सेवेत कायम करावे। ठराव क्रमांक 2 राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करावा। ठराव क्रमांक 3 सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सावित्री फातिमा कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना लागू करावी। ठराव क्रमांक 4 मागील त्या मान्यताप्राप्त शाळेत संस्थेस विनाअनुदानित कायम विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज, महाविद्यालय, व्यवसाय व तंत्र शिक्षण संस्था, रात्रशाळा आणि स्पेशल स्कूल्स या सर्वांना विनाविलंब 100% वेतन अनुदान द्यावे। ठराव क्रमांक 5 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाअट सरसकट लागू करावी। ठराव क्रमांक 6 राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाची सर्व रिक्त पदे भरण्यात यावी। अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयातील 100% रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात यावी। अल्पसंख्याक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात पदभरती करताना 30(1) कलमान्वये ना हरकत प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येऊ नये। कनिष्ठ महाविद्यालयांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावे। अशा विविध मागण्या या चर्चा बैठकीमध्ये संमत करण्यात आला। आपल्याला मान्य असेल तर हा तुमचा आपण ठराव मंजूर असं सभागृहाला सांगतो। धन्यवाद।
या ठरावांच्या संदर्भात राज्य कार्यकारिणी पत्र लिहून हे सर्व ठराव शासनाच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेत आहे। आजच्या या छोटेखानी बैठकीत बऱ्यापैकी प्रश्नांवर चर्चा झालेली आहे, परंतु जसं मेहर सरांनी सांगितलं तर संघटनात्मक मागणीवर आपण जास्त बोललो आहे।